नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्याणी लोकायन आयएस अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत करते. आपल्या वीकली करंट अफेअर्सच्या सिरीज नुसार दर आठवड्याला आपण करंटचं एक सेशन घेत असतो. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या सेशनला एक्सपिरियन्स द करंट विथ कल्याणी. तर आज आपण सगळ्यात पहिले बघणार आहोत न्यायाधीश संख्येबद्दलची माहिती. तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची ताकद आता आणखीनच वाढणार आहे की नुकतेच सरकारने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण जी काही संख्या होती ती 38 वरून जे म्हणजे एक सरन्यायाधीश आणि 37 इतर न्यायाधीश होते त्याची संख्या 38 करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का की हे बदल करण्याचा जो अधिकार आहे हा सरकारला राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने दिला आहे त्याबद्दल आपण बघूयात. तर भारतीय राज्यघटनेच्या भाग 5 मधील कलम 124(1) नुसार भारताचे एक सर्वोच्च न्यायालय असेल. मूळ राज्यघटनेत एक सरन्यायाधीश आणि 7 इतर न्यायाधीश अशी तरतूद होती. पण संसदेला कायदा करून ही संख्या बदलण्याचा अधिकार याच कलमाने दिलाय. आता नुकत्याच सादर झालेल्या जे सर्वोच्च न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 जे होतं त्याच्यामुळे आता ही संख्या 34 वरून 38 वर पोहोचली आहे. काही लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे याच्यामध्ये आहेत, जसं की सर्वोच्च न्यायालयाची संख्या संसद ठरवते, तर उच्च न्यायालयाची म्हणजे हायकोर्टची संख्या राष्ट्रपती ठरवतात. सर्वोच्च आणि उच्च न्यायालय अशा दोन्ही न्यायालयांच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतीच करतात. मात्र हायकोर्टच्या नेमणुकीच्या वेळी राष्ट्रपतींना सरन्यायाधीश आणि संबंधित राज्याच्या राज्यपालांचा सल्ला घ्यावा लागतो. आता याचे महत्व काय आहे तर सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये हजारो खटले प्रलंबित आहेत. न्यायाधीशांची संख्या वाढल्यामुळे घटनापीठांची संख्या वाढेल, ज्यामुळे काय होईल की घटनात्मक जे काही पेच प्रसंग होते आणि सामान्य नागरिकांचे जे काही खटले आहेत ते अधिक वेगाने निकाली लागतील. हा बदल म्हणजे न्यायाला होणारा उशीर हा न्याय नाकारण्यासारखाच आहे. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड या समस्येवरचा एक मोठा उपाय आहे. थोडक्यात यामध्ये सांगायचं झालं तर कलम 124 हे संसदेला न्याय व्यवस्थेत सुधारणा करण्याची शक्ती देतं आणि 2026 हे विधेयक त्याच शक्तीचा एक भाग आहे. न्यायाधीशांची संख्या वाढल्याने प्रलंबित खटल्यांचा प्रश्न पूर्णपणे सुटेल का हे आता बघण्यासारखं असेल. थोडक्यात आपण बघून घेऊयात की संसदेत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायालय सुधारणा विधेयक 2026 सादर करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे की संसदेत सर्वोच्च न्यायालय हे विधेयक भारताचे मुख्य न्यायाधीश वगळून सध्याच्या 33 वरून 37 पर्यंत वाढवणे हा आहे. सरन्यायाधीश धरून ही संख्या 38 एवढी होणार. एकूण 37 + 1 असं 38 अशी संख्या होणार. न्यायाधीश संख्या यांची नेमणूक प्रक्रिया काय तर सर्वोच्च न्यायाधीश संख्या ही जे काय आहे हे संसद ठरवतो, संसदेकडे तो अधिकार आहे. उच्च न्यायाधीश संख्या ही राष्ट्रपती ठरवतात. उच्च न्यायाधीशांच्या नेमणुकीच्या वेळी राष्ट्रपती जरी नेमणूक करत असले तरी त्यांना मात्र सरन्यायाधीश आणि राज्यपाल यांचा विचार घ्यावा लागतो. यामध्ये उच्च न्यायालय इतर न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती, सरन्यायाधीश प्लस राज्यपाल आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्या विचाराने न्यायाधीशांची नेमणूक होते. पुढे बघूयात की भारतीय लोकशाहीत एखाद्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा म्हणजे नॅशनल पार्टीचा दर्जा मिळवणं हे अत्यंत प्रतिष्ठेचं मानलं जातं. पण सध्या डाव्या विचारांच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा हाच दर्जा धोक्यात आलेला आहे. भारतात सध्या फक्त 6 राष्ट्रीय पक्ष उरले आहेत आणि ही संख्या अजून कमी होऊ शकते का? राष्ट्रीय पक्ष बनण्याच्या अटी आणि माकप समोरचं जे संकट आहे ते आपण समजून घेऊयात. 7 नोव्हेंबर 1964 रोजी स्थापन झालेला माकप हा भारतातील सर्वात जुन्या पक्षांपैकी एक आहे. पण निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकवण्यासाठी काही कडक अटी आहेत. निवडणूक आयोग पुढील 3 पैकी कोणत्याही एका अटीच्या पूर्ततेवर हा दर्जा देतो. त्या अटी आपण बघूयात की लोकसभेच्या एकूण जागांपैकी किमान 2% जागा म्हणजे किमान 11 जागा किमान 3 वेगवेगळ्या राज्यांमधून जिंकणे आवश्यक आहे. दुसरी म्हणजे काय तर लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान 4 राज्यांमध्ये 6% मत मिळवणं
आणि सोबतच लोकसभेच्या 4 जागा जिंकणं हे अनिवार्य आहे. आणि तिसरी अट म्हणजे की एखाद्या पक्षाला किमान 4 किंवा अधिक राज्यांमध्ये राज्य पक्ष स्टेट पार्टी म्हणून मान्यता असणं आवश्यक आहे. या 3 अटी होत्या. सध्या माकपची जी स्थिती आहे ही पाहिली तर केरळ वगळता इतर बालेकिल्ल्यांमध्ये पश्चिम बंगाल आणि त्रिपुरामध्ये पक्षाची पकड सैल झाली आहे. जर आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला अपेक्षित मतं किंवा जागा मिळाल्या नाहीत तर त्यांचा राष्ट्रीय दर्जा रद्द होऊ शकतो. याआधी तृणमूल काँग्रेस, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस एनसीपी आणि भाकप यांनी आपला राष्ट्रीय दर्जा गमावला आहे, हे आपल्याला माहितच आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर पक्षाला मिळणारं हक्काचं जे निवडणूक चिन्ह आहे आणि सरकारी टेलिव्हिजनवरचा जो काही वेळ होता यासारख्या सवलती गमवाव्या लागतात. बदलत्या राजकारणात जुन्या विचारधारेचं पक्ष आपला राष्ट्रीय दर्जा टिकवू शकतील का हे आता भविष्यात आपल्याला कळेलच. माकप बद्दल बघून घेऊयात. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष स्थापना 7 नोव्हेंबर 1964. माकपचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात आहे. सध्या देशामध्ये 6 राष्ट्रीय पक्ष आहेत आणि अटी कोणती आहे राष्ट्रीय पक्ष हे पूर्ण करण्यासाठी? जर एखाद्या पक्षाने लोकसभेत किमान 3 वेगवेगळ्या राज्यांमधून 2% जागा जर जिंकल्या तर त्यांना राष्ट्रीय पक्ष हा दर्जा मिळू शकतो. त्याचबरोबर लोकसभा किंवा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पक्षाला 4 राज्यांमध्ये आणि 4 लोकसभेच्या जागांवर 6% मत मिळवावी लागतात. त्यानंतर एका पक्षाला 4 किंवा अधिक राज्यांमध्ये राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळायला हवी. या अटी जर पूर्ण होत असतील, यापैकी एका पण अटीची जर पूर्तता होत असेल तर त्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष असा दर्जा मिळतो. या अटी लक्षात असू द्या. पुढे बघूयात की भारताच्या पायाभूत सुविधांनी चक्क गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आता नामांकन मिळवलंय, स्थान मिळवलंय. आपल्या महाराष्ट्रात आता जगातील सर्वात रुंद बोगदा तयार झालेला आहे. काय आहे या बोगद्याचं वैशिष्ट्य ते आपण जाणून घेऊयात. तर मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी मिसिंग लिंक हा प्रकल्प राबवला गेलेला आहे. ते आपल्या सगळ्यांना माहितीच, आता त्याचं उद्घाटन झालं. या प्रकल्पाअंतर्गत लोणावळ्याजवळ कुसगाव आणि चामणी दरम्यान 2 मोठे बोगदे बांधण्यात आले आहेत. विक्रमी रुंदी आहे या बोगद्याची, की रुंदी तब्बल 22.33 मीटर इतकी आहे. या रुंदीसह हा बोगदा आता अधिकृतपणे जगातील सर्वात रुंद भूमिगत बोगदा ठरला असून याची नोंद गिनीज बुक मध्ये झाली आहे. या मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवासातील घाटाचा जो रस्ता आहे तो टाळता येईल आणि प्रवासाचा वेळ सुमारे 20 ते 25 मिनिटांनी वाचणार आहे. हा बोगदा केवळ रुंदच नाहीये तर तो आधुनिक सुरक्षा यंत्रणांनी सज्ज आहे. यामध्ये आपत्कालीन मार्ग, हायटेक सीसीटीव्ही आणि प्रगत अग्निशमन यंत्रणा बसवण्यात आली आहे. या बोगद्यामुळे खंडाळा घाटातील ट्रॅफिकची जी कोंडी होती ती कायमची सुटण्यास मदत होणार आहे. तसंच या मार्गावरील भारतातील सर्वात उंच केबल स्टेड पूल जो आहे तो देखील बांधला जातोय आता. त्याबद्दल आपण बघूयात की जगात सर्वाधिक रुंदीचा बोगदा 22.33 मीटर इतकी रुंदी आहे. यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक हा जो काही प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये हा बोगदा आहे जो जगातील सर्वाधिक रुंद भूमिगत बोगदा आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद झाली आहे. हे लक्षात ठेवा, कारण येणाऱ्या काही आगामी परीक्षेमध्ये याबद्दल प्रश्नाची विचारणा नक्कीच केली जाऊ शकते. सगळ्यात बोगद्याची लांबी किती आहे तर 22.33 मीटर इतकी ती लांबी जाहीर केली आहे. पुढे शेवटी सांगायचं झालं तर मध्ये आपण बघूयात की हॉर्मुझ ची जी सामुद्रधुनी आहे यामध्ये जे व्यापारी जहाज अडकले होते युद्धाच्या दरम्यान, जे व्यापारी जहाज अडकले होते आता ते सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने प्रकल्प फ्रीडम ही मोहीम सुरू केलेली आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनीमध्ये जे काही व्यापारी जहाज अडकले होते त्यांना तिथून मुक्त करण्यासाठी, त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणत्या देशाने हा प्रकल्प राबवला तर अमेरिकेने प्रकल्प फ्रीडम ही मोहीम सुरू केली आहे. पुढे बघूयात की भारतीय स्पेस टेक स्टार्टअप पिक्सेल आणि एआय कंपनी सर्वम एआय यांनी मिळून भारताचा पहिला एआय ऑर्बिटल डेटा सेंटर उपग्रह विकसित केलेला आहे, ज्याचं नाव आहे द पाथफाइंडर. आतापर्यंत काय व्हायचं की उपग्रह ज्यावेळेस
फोटो काढायचे आणि तो जो कट्टा डेटा ज्याला आपण रॉ डेटा म्हणतो तो पृथ्वीवर पाठवायचे, ज्यावर प्रक्रिया करायला, डेटा क्लिनिंग करायला खूप वेळ लागायचा. पण द पाथ फाइंडर मध्ये काय होणार तर हे चित्र बदलणार आहे. याच्यामध्ये इन ऑर्बिट प्रोसेसिंग म्हणजे हा उपग्रह अंतराळातच डेटाचं विश्लेषण म्हणजे डेटा अनालिसिस करेल. म्हणजे तो केवळ फोटो काढणार नाही तर त्यातील महत्वाची जी काही माहिती आहे ती स्वतःच ओळखून फक्त तीच माहिती आता खाली पाठवेल. म्हणजे डेटा क्लिनिंगची प्रोसेस याच्यामध्ये करावी नाही लागणार. डेटा पाठवण्याचा खर्च आणि वेळ दोन्ही वाचणार आहे. पिक्सेलची हायपर स्पेक्ट्रल इमेजिंग क्षमता आणि सर्वम एआयचं प्रगत भाषिक मॉडेल्स यांचा वापर करून हा उपग्रह शेती, हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तींचं अचूक विश्लेषण अनालिसिस करणार. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या शेतात कीड लागली असेल तर हा उपग्रह हजारो फोटोंची वाट न पाहता थेट त्या कीड लागलेल्या भागाची माहिती रिअल टाइम मध्ये आपल्याला देऊ शकेल. हा भारताचा पहिला असा उपग्रह आहे जो स्पेस मध्ये डेटा सेंटर प्रमाणे काम करणार आहे. तर एआय ऑर्बिटल डेटा सेंटर उपग्रह याच्यामध्ये आहे पिक्सेल आणि सर्वम एआय यांची भागीदारी याच्यामध्ये आहे. उपग्रहाचं नाव आहे द पाथ फाइंडर असं नाव देण्यात आलंय या उपक्रमाला. एआय आधारित डेटा प्रोसेसिंग याच्यामध्ये असणार आहे. अंतरिक्षातच तो डेटा प्रोसेसिंग करेल, डेटा अनालिसिस करेल, त्याच्यामध्ये डेटा क्लिनिंग करेल. कारण ज्या वेळेस आपल्याला तो फोटो पाठवतो, जी माहिती जो काही डेटा पाठवतो तर या डेटाच्या खूप काही टप्पे असतात, खूप काही स्तर असतात. हे एवढे स्तर न करता आपल्याला रॉ डेटा न पाठवता रॉ डेटा पाठवला तर आपल्याला तो डेटा क्लीन करावा लागतो आणि मग पुढे त्यावर अजून काम करावं लागतं, नंतर डेटा अनालिसिस येतं. पण हे सगळं न करता स्वतः हा उपग्रह सगळं करणार तिथे आणि डेटा अनालिसिस करून आपल्याला फायनल फोटोज तिथून पाठवत जाणार. पुढे बघूयात. तर कोळसा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो फक्त काळा धूर आणि प्रदूषण. पण याच कोळशाचा वापर करून आता जगातली पहिली शून्य उत्सर्जन कोळसा बॅटरी तयार झाली आहे. हे चीनने अशक्य वाटणारं जे काम होतं ते शक्य करून दाखवलंय. काय आहे हे तंत्रज्ञान तर चीन मधील संशोधकांनी विकसित केलेली ही बॅटरी पारंपरिक बॅटरीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. ती कशी काम करते? ही बॅटरी कोळशातील कार्बनचा वापर करून रासायनिक ऊर्जेचे थेट विजेमध्ये रूपांतर करते. शून्य उत्सर्जन म्हणजे या प्रक्रियेमध्ये काय होतं की जे घातक कार्बन डायऑक्साईड आहे तो हवेत सोडला जात नाही, तर तो बॅटरीच्या आतच कॅप्चर केला जातो. यामुळे फायदा काय होतो तर कोळशाचा वापर करूनही पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचत नाही. ही बॅटरी दीर्घकाळ टिकणारी आहे आणि स्वस्त मानली जाते. जगाला प्रदूषण मुक्त करण्यासाठी हा जो शोध आहे हा एक गेम चेंजर ठरू शकतो जो चीनने लावलेला आहे. शून्य उत्सर्जन कोळसा बॅटरी विकसित केली चीनने, जगातली पहिली. कोळशातून ऊर्जा साठवते आणि वापरताना कोणतेही उत्सर्जन करत नाही. कोळशाच्या रासायनिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करते. कोणतंही कार्बन उत्सर्जन होत नाही, ते बॅटरीमध्येच साठवलं जातं. जास्त काळ ऊर्जा साठवण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेचा पर्याय म्हणून याच्याकडे बघितलं जातं, म्हणून ही स्वच्छ भविष्याची दिशा म्हणून या शोधाकडे सुद्धा बघितलं जाते. पुढे बघूयात की सिक्कीम हे संपूर्णपणे कागद विरहित न्याय व्यवस्थावर असलेलं भारतातलं पहिलं राज्य बनलं आहे की तिथे आता कागद विरहित पेपरलेस अशी न्याय व्यवस्था आहे. सगळं काम आता तिथे डिजिटली केलं जातं सिक्कीमच्या न्याय व्यवस्थेमध्ये. सिक्कीम राज्यातील सर्व न्यायालय आता पूर्ण डिजिटल झाली आहे. सर्व कामकाज ई फायलिंग होतं, पेमेंट ई पेमेंट होतं, ई डेटा, ई ऑर्डर सगळं काही डिजिटली होतंय. हे सर्व ऑनलाईन आणि कागद विरहित पद्धतीने या ठिकाणी होतंय. याचे फायदे काय तर पर्यावरण संवर्धन, वेळ आणि खर्चाची बचत होते, पारदर्शकता वाढते, या ठिकाणी न्याय मिळण्याची प्रक्रिया सुद्धा सुलभ होते. पुढे बघूयात की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर आर बालसुब्रमण्यम आणि डॉक्टर जोरम अनिया यांची नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. डॉक्टर आर बालसुब्रमण्यम हे माजी संचालक होते टाटा सन्सचे, आता हे नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून यांची नेमणूक केली मोदींनी. जोरम अनिया यांची पण पूर्णवेळ सदस्य म्हणून नेमणूक केलेली आहे. पुढे बघूयात की केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची महाराष्ट्राच्या ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पत्रकारितेच्या क्षेत्रात ऑस्कर मानल्या जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली आणि यंदा 2 भारतीयांनी या जागतिक मंचावर तिरंगा फडकावलाय. सुवर्णा शर्मा आणि आनंद आरके यांना 2026च्या पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पुलित्झर पुरस्कार हा दरवर्षी कोलंबिया विद्यापीठाद्वारे उत्कृष्ट पत्रकारिता, साहित्य आणि संगीतासाठी दिला जातो. सुवर्णा शर्मा यांनी त्यांच्या इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम साठी हा बहुमान मिळालेला आहे त्यांना. त्यांनी हवामान बदलाचा उपेक्षित समुदायांवर होणारा परिणाम जगासमोर मांडला. आनंद आरके यांना फीचर फोटोग्राफी श्रेणीमध्ये हा पुरस्कार मिळालाय. त्यांच्या कॅमेऱ्याने टिपलेल्या युद्धाच्या भीषण वास्तवाच्या फोटोंनी जगाला हादरवून सोडलं होतं. पुरस्काराचं महत्व काय तर 1917 पासून दिले जाणारे हे पुरस्कार सत्य आणि निर्भीड पत्रकारितेचे प्रतीक मानले जातात. गोविंद बिहारी लाल यांच्यापासून सुरू झालेला हा वारसा सुवर्णा आणि आनंद यांनी पुढे नेला आहे असं नक्कीच आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी. तर हे सगळं होतं पुलित्झर पुरस्काराबाबत. पुढे आता आपण बघूयात की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात चैतन्य फुंकणाऱ्या वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा सन्मान आता कायद्याने अधिक सुरक्षित झालाय. कसं काय तर केंद्र सरकारने घेतलेल्या एका मोठ्या निर्णयानुसार वंदे मातरमचा अपमान करणं आता केवळ अनैतिक नाहीये तर हा दंडनीय गुन्हा ठरणार आहे. काय आहे हा नवीन बदल तर नुकत्याच झालेल्या कायदेशीर सुधारणेनुसार आपल्या राष्ट्रगीताप्रमाणेच आता राष्ट्रीय गीताचा अपमान केल्यास कठोर शिक्षा आणि दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय गीताच्या सार्वजनिक रित्या जर अपमान करणे, विडंबन करणे किंवा त्या प्रसंगी गैरवर्तन करणे आता गुन्ह्याच्या कक्षेत येणार आहे. ज्या गीताने देशाला एकत्र आणले त्या गीताचा आदर राखणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं घटनात्मक कर्तव्य आहे. हे या निर्णयाने पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे. लक्षात ठेवा, वंदे मातरम हे बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतून घेतलंय. 1896च्या काँग्रेस अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत पहिल्यांदा गायलं होतं. कायद्यातील या नव्या बदलामुळे आता राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत या तिन्ही प्रतीकांचा सन्मान करणं बंधनकारक झालं आहे. देशाच्या अस्मितेचा आदर करणं ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. सरकारच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे शेवटी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तर वंदे मातरमचा अपमान करणं हा भारतीय न्याय संहितेच्या कलम 197 अंतर्गत दंडनीय गुन्हा ठरणारे 3 वर्षापर्यंत कारावास आणि दंड किंवा दोन्ही शिक्षा असं होऊ शकते यामध्ये. तर वंदे मातरम हे केवळ गीत नाहीये तर राष्ट्राचा सन्मान आहे. आजच्या सेशन मध्ये एवढंच. सेशन आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या सेशन मध्ये. धन्यवाद.